आजी नातीचा पहिला नंबर आलाय. आनंद आहे, आम्हाला आनंद आहे. कसा अभ्यास करीत होती घरी? चांगला अभ्यास करते. हुशार पहिल्यापासून? हा, पहिल्यापासूनच चांगला अभ्यास करते. मग काय आता नातीला काय करायचं पुढं? हा? नात काय झाली पाहिजे पुढं? का डॉक्टर होईल का शिक्षक होईल? हा, काय होईल? डॉक्टरीनं होईल, नाही तर शिक्षक होईल, हा, नाही तर आपली कंपनीत कामाला लागणार. असं तिने हाय नाही. मग तुमच्या मनाने काय होईल ते करा. बरोबर आहे ना? तुमचा पाठिंबा पाहिजे ना तिला आहे ना मा पाठिंबा पहिल्यापासून? पहिल्यापासून आहे, लहानपणापासून मा पाठिंबा, मा आशीर्वाद आहे तिला. तुम्ही तिला क्लासमधून का काढलं? पैसे घरी जरा अशी परिस्थिती हे होती ना, पैसे न भरण्यासाठी, म्हणून काढून टाक. गेल्या काही वर्षांमध्ये 10वीचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसतात. 15-20 वर्षापूर्वी 70-80% मार्क पडणं ही फार मोठी गर्वाची गोष्ट असायची. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये 90-95%, 95 ते 100% असे मार्क सर्रास पडताना दिसतात. मात्र हे मार्क जे विद्यार्थी पाडतात त्यांच्या जर घरची परिस्थिती आपण पाहिली तर पालक पूर्णपणे त्यांच्यावरती त्यांना पूर्ण मोकळीक देतात अभ्यासासाठी. त्यांना जे काही लागेल ते देतात. त्यानंतर त्यांना क्लासेस वगैरे लावले जातात. याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. मात्र असेही काही विद्यार्थी असतात की हे याच्यातलं काहीही न मिळता देखील ते परीक्षांमध्ये अतिशय अव्वल दर्जाचं यश मिळवतात. अशीच एक विद्यार्थिनी आत्ता जुन्नर तालुक्यातील सावरगावजवळील धोंडकरवाडी या गावातील विद्यार्थिनी आहे, जिने 10वीच्या परीक्षेमध्ये 95% मार्क मिळवत सावरगावच्या ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ही मुलगी अभ्यास करत होती आणि तिने 95% मार्क मिळवलेले आहेत. पूर्ण तालुक्यातून या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपण आता तिच्या घरी आलेलो आहोत आणि तिच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्याबरोबर आहे अंजली संतोष धोंडकर. अंजली, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. अतिशय कष्टाने तू हे यश मिळवलेले आहे. तुझी पहिली प्रतिक्रिया काय? जेव्हा मला कळलं मला 95% पडले, नाही बोलू दे. 95% पडले, तर मला अतिशय आनंद झाला, कौतुक वाटलं स्वतःचं. आणि या यशापाठी माझे सगळे शिक्षक, गुरुजन वर्ग आणि आईवडिलांचा हात आहे. तू 1ली ते 4थी धोंडकरवाडीच्या मराठी शाळेत जिल्हा परिषद शाळेत शिकलीस. हो, त्यावेळेस तुझा अभ्यासाचा जो पॅटर्न होता तो आणि आता 10वीचा पॅटर्न याच्यामध्ये काय फरक? हो, खूप फरक पडला. कारण 10वीसाठी जास्त अभ्यास करावा लागतो. 1ली ते 4थीमध्ये एवढं काही टेन्शन नव्हतं, त्यामुळे 10वीमध्ये जास्त अभ्यास करावा लागला. पॅटर्न बदलला आहे अभ्यासाचा पण. हो. आणि तू 10वीला एवढे मार्क्स पाडले, तुझ्या 10वीच्या शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? सर्व शिक्षकांनी माझे अभिनंदन केले. त्यांना खूप आनंद झाला, गर्व वाटला. त्यांना विश्वास होता की मला तेवढे पडतील म्हणून, आणि मी त्यांच्या अपेक्षानं खरे उतरले. हा माझा सर्वात मोठा आनंद आहे. जर पाहिलं आपण तर 10वीला असताना किंवा 12वीला असताना अनेक क्लासेस लावले जातात, तर तू कोणते कोणते क्लासेस लावले होते? तर मी 10वीला स्टार्टिंगला 3 महिने क्लास लावले होते. त्यानंतर मी क्लास लावले नाही. खाजगी क्लासेस लावले हो, होते? खाजगी क्लास लावले होते. कुठे? सावरगावमध्येच लावला? हो, सावरगाव ज्ञानप्रबोधन क्लासेस लावले मग होते. तो का बंद केला? पुढे फी भरता येणार नव्हती, त्यामुळे बंद केला मी क्लास तो. पहिले 3च महिन्यामध्ये ते बेसिकच झालं फक्त. हो, मग पुढे जमणार नव्हतं मम्मीला, त्यामुळं बंद केलं मी. आई वडील काय करतात तुझे? माझे आई वडील शेतकरी आहेत, शेतात काम करतात. ते तुमच्या शेतात काम करतात की दुसऱ्याच्या शेतात काम करतात? स्वतःच्या शेतात करतात आणि दुसऱ्यांच्या शेतामध्ये पण करतात. म्हणजे दररोज तुमच्या शेतात काम असतं की बाहेर जावं लागतं त्यांना? बाहेर जावं लागतं, दररोज नसतं. दररोज नसतं. हो. तर आई कोणाचं, म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्या यशामध्ये घरातल्यांचा कसा पाठिंबा होता तुला? घरातल्यांचा खूप मोठा पाठिंबा होता. जेव्हा मी 10वीला आले तेव्हा घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझी आईने मला कोणत्याही प्रकारचं काम करू जास्त दिलं नाही. ताणतणाव नसल्यामुळं मी चांगला अभ्यास करू शकले. हाच माझा सपोर्ट होता सगळ्यात मोठा घरून. आपल्याबरोबर अंजलीची मम्मी सुरेखाताई आहेत. ताई, काय सांगाल तुमच्या मुलीच्या यशाबद्दल? मला खूप आनंद होत आहे मुलीचा नंबर निघाल्यामुळं. माझी घरी परिस्थिती पण तिने जरा व्यवस्थित म्हणजे अभ्यास केला. आज क्लास नाही लावला तर तिने नंबर काढला. म्हणजे घरच्यांचा सगळ्यांचा मान मोठा केला तिला. पहिल्यापासून तुम्हाला अपेक्षा होती ती पहिली येईल? हा, होती ती पहिल्यापासून हुशार होती, पहिलीपासून.
हां. मग तुम्ही तिला क्लासमधून का काढलं? घरी जरा अशी परिस्थिती हे होती ना, पैशानं भरण्यासाठी म्हणून काढून टाक. मग आता तुम्ही मुलीकडे कसं बघताय, पुढं काय व्हावं तिने? आता तिच्या ह्याच्या वय तिला जे तुमची काही अपेक्षा असेल ना, काही स्वप्न असतील तुमची? स्वप्न मस्त असतात, पण तेवढे हे करायला पाहिजे ना. काय करायला पाहिजे? आर्थिक पाठबळ पाहिजे ना, हा बरोबर ना? हा मग मुलींना तर शिक्षण पण बऱ्यापैकी मोफत हा आहे. पण जरा आपल्याला मोठं शिक्षण म्हणजे पैसे पण तेवढे मोठे पाहिजे ना. हम्म. मग मस्त वाटतं डॉक्टर इंजिनियर व्हावा, पण तेवढे परिस्थिती पाहिजे ना. तिचे जर मार्क असेच राहिले हा तर पुढं तिला जास्त खर्च पण येणार नाही. हा मग ते बरोबर आहे, पण आता पुढचं नाही ना लगेच सांगता येत. हं. आहे ना 12वी 11वीच्या नंतर. तुला काय वाटतं, काय व्हायचं तुला? नाही, मला इंजिनियर व्हायचं मला. इंजिनियर व्हायचं. हो. मग कोणत्या शाखेतून तुला इंजिनियर व्हायचं काय ठरवले का? नाही, अजून नाही काही ठरवलं, पण पुढं होऊन ते मी ठरवणारच आहे. जसा अनुभव येईल, हो, जसा अनुभव येईल, जशी जसं माहिती होईल, माहिती होईल तसं मी कोणत्या ठरवणार. बाजूला गेलं पाहिजे, काय केलं हो. पाहिजे. तू मगाशी सांगितलंस की शिक्षकांचा, घरच्यांचा तुला खूप मोठा पाठिंबा या यशामध्ये आहे. तर तुला तुझ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बाळा, तुझं नाव काय? पूर्वा संतोष जोंडकर. म्हणजे तुमच्या अंजली दिदीने किती मार्क पडले 10वीला? 95.20. काय वाटतं तुला? चांगलं वाटतंय, 3 चांगले मार्क पडले तर. मग अभ्यास कसा करत होती ती? चांगलं करत होती, सकाळी उठून अभ्यास करायची, हां. रात्री पण करत होती. रात्री पण करायची? हा. मग तू तिला मदत करायची का अभ्यासात? नाही, तू कितवीला गेली आता? मी आता 9वीला गेले. मग तू नाही अभ्यासात मदत केली का तिला? माझा अभ्यास होता, मी तुला कशी मदत करायची? तुला किती मार्क पडले? मला 92.50. कितवीला? 8वीला. तू कोणत्या शाळेत आहे? श्री ज्ञानेश्वर विद्यालय सारखं तिथंच बसते. आहे तू. हा मग आता तुला दीदीचं तर रेकॉर्ड मोडावं लागेल. हा, मोडेल ना मम्मी. 100%. हा, किती अपेक्षा? माझी 95.30 पडले तरी बस. आणि दीदीला किती? तिला 95.20 आहे. 29 1 29 29 58 29 87 29 16 29 85 29 174 59 203 29 60 232 29 9 261 29 10 290. ही जान्हवीची अंजलीची छोटी बहीण जान्हवी. आता ही कितवीला आहे बाळा तू? 5वीत गेले. 5वीला गेली. हे एवढे पाडे कोणी शिकवले तुला? मी असेच केलेत पाठ. हे काय म्हणजे काय करते तू नक्की? असे पाडे पाठ करते का? सर सांगतात. सर सांगतात? मग किती पण पाडे येतात का तुला? हा, 50 पर्यंत होते शाळेत, आता 30 पर्यंतच आहे. आता पुढचे 20 विसरली का? हा, सरांचे नाव सांग तुझ्या मराठी शाळेतलं. माझ्या सरांचे नाव दत्तात्रय सीताराम हांडे. माझ्या दुसऱ्या सरांचे नाव विनायक विठ्ठल ढोले. ढोले सर. 2 सर आहेत. मग ते पाडे पाठ करून घेतात का वर्गात एवढे? नाही, हांडे सरच सांगतात काय मग पाठ करा. तुम्ही तुमचे करता की ते शिकवतात? आम्ही आमचे करतो. अरे वा, व्हेरी गुड. 23चं म्हण बरं. 23 1 23 23 46 23 69 23 92 23 85 15 23 138 23 7 161 23 8 194 23 9 217 23 10 230. आम्हाला काय पाडे येत नाही, त्याच्यामुळे तू काय म्हणजे आम्हाला आपल्या बरोबर मुलीचे वडील आणि चुलते आहेत. संतोष भाऊ, काय सांगाल मुलीच्या यशाबद्दल? काय प्रतिक्रिया? नाही, पहिल्यापासून ती हुशार होती 10वीपर्यंत. आणि काय मी तसं माहितीला काय कोणतेच म्हणजे कसं पैसे मीच देत होतं सगळं, मला सगळं परीक्षा सगळं तिच्या. पण त्यामुळे हुशार तिची तिने डोक्याने अभ्यास केला तिने.